Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 17th video of this series. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर कसं काम करतं, त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत. आपण पाहिलं की एन्कोडर डिकोडर मॉडेल किती भारी होतं, पण त्याला एक मर्यादा होती, लिमिटेशन होतं. त्याला आपण बॉटलनेक प्रॉब्लेम असं म्हणतो. म्हणजे कितीही मोठा इनपुट सिक्वेन्स असला तरी त्याला एका लहान कॉन्टेक्स्ट वेक्टरमध्ये बसवण्याचा प्रयत्न व्हायचा. तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही एक मोठं लांबलचक वाक्य वाचता तेव्हा तुम्ही काय एकाच वेळी सर्व शब्दांवर सारखंच लक्ष देता का? समजा मी म्हटलं, मी काल कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात गेलो आणि तिथे मला माझा जुना मित्र भेटला. तर तुमचं मुख्य लक्ष अंबाबाई मंदिर आणि जुना मित्र या महत्त्वाच्या शब्दांकडेच असतं. नेमकी हीच गोष्ट त्या काळातील AI मॉडेल्सना जमत नव्हती. ती सर्व शब्दांना सारख्याच वजनाने इम्पॉर्टन्सने पाहायची. आणि मग जून 2017मध्ये एक नवीन विचार समोर आला. गुगल ब्रेनच्या रिसर्चर्सनी एक रिसर्च पेपर जगासमोर आणला. त्याचं नाव होतं अटेन्शन इज ऑल यू नीड. आणि तो पेपर ChatGPT सारख्या AI टूल्ससाठी क्रांतिकारी शोध ठरला. रिसर्चर्सनी विचार केला की डिकोडरला पूर्ण वाक्याची गोळी म्हणजे कॉन्टेक्स्ट वेक्टर देण्याऐवजी त्याला प्रत्येक शब्द जनरेट करताना इनपुट वाक्यातील कोणत्या भागावर जास्त लक्ष द्यायचं, अटेन्शन द्यायचं हे ठरवू दिलं तर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच अटेन्शन मेकॅनिझमचा उलगडा करणार आहोत, ज्यानं AIला स्मार्ट बनवलं आणि खऱ्या अर्थाने अंडरस्टँडिंग म्हणजे काय हे AI मॉडेल्सना शिकवलं. आता आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की मशीनला नक्की कसं कळतं की कोणत्या शब्दावर लक्ष किंवा अटेन्शन द्यायचं आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एका हॉटेलचं उदाहरण घेऊ. समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेला आहात. तिथे खूप गर्दी आहे आणि वेगवेगळे आवाज येत आहेत. कोणी पाणी मागतंय, कोणी बिल मागतंय, कोणीतरी कंप्लेंट करतंय, कोणी ॲप्रिशिएट करतंय. पण जेव्हा वेटर तुमच्या टेबलाजवळ येतो तेव्हा तो फक्त तुमच्या ऑर्डरकडे लक्ष देतो, म्हणजेच अटेन्शन देतो. तर का? कारण त्याला माहिती आहे सध्याच्या क्षणी तुम्ही इम्पॉर्टंट आहात. तुम्ही सध्या त्याचे टार्गेट आहात. बाकीच्या सर्व कस्टमर्सना त्याने ऑलरेडी सर्व केली आहे किंवा काही कस्टमर अजून त्याचा नंबर येईपर्यंत वेटिंगमध्ये आहेत. तुमची ऑर्डर घेऊन झाल्यानंतर वेटरचं अटेन्शन नेक्स्ट कस्टमरकडे जाईल. अशा पद्धतीने तो सर्व कस्टमर्सची ऑर्डर घेतो आणि सर्वांना ऑर्डर सर्व करतो. अटेन्शन मेकॅनिझममध्ये सुद्धा असंच काहीसं होतं. यामध्ये 3 मुख्य घटक असतात, कंपोनंट असतात. ते म्हणजे क्वेरी, की आणि व्हॅल्यू. तर हे कंपोनंट्स आपण आपल्या हॉटेलच्या उदाहरणावरून समजून घेऊया. क्वेरी म्हणजे डिकोडर सध्या जो शब्द तयार करत आहे व त्याला तो पुढचा शब्द तयार करण्यासाठी काय हवं आहे ते म्हणजे क्वेरी. जसं आपल्या एक्झाम्पलमध्ये क्वेरी म्हणजे तुमची ऑर्डर. दुसरा कंपोनंट आहे की. की म्हणजे आपल्या इनपुट वाक्यातील प्रत्येक शब्द, इनपुट सिक्वेन्समधील प्रत्येक शब्द किंवा टोकन हा एक की असतो. डिकोडर आपली क्वेरी त्या की सोबत मॅच करून बघतो. जसं आपल्या एक्झाम्पलमध्ये की म्हणजे वेटरने तुम्हाला दिलेलं हॉटेलचं मेनू कार्ड. आणि तिसरा कंपोनंट म्हणजे व्हॅल्यू. ज्या शब्दाची की सध्याच्या क्वेरीला मॅच होते त्या शब्दाची व्हॅल्यू म्हणजेच माहिती डिकोडरला दिली जाते. जसं आपल्या हॉटेलच्या एक्झाम्पलमध्ये व्हॅल्यू म्हणजे तुमची ऑर्डर तुम्हाला सर्व होणे. जेव्हा
की आणि क्वेरी याचं मॅचिंग सर्वात जास्त असतं तेव्हा अटेन्शन स्कोर जास्त असतो. म्हणजे डिकोडर त्या शब्दाकडे जास्त लक्ष देतो, अटेन्शन देतो. अटेन्शन मेकॅनिझममुळे वाक्यातील शब्दांचा कॉन्टेक्स्ट बेटर समजायला लागला. एखादा शब्द वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने वापरला आहे हे समजायला या अटेन्शन मेकॅनिझमचा खूप फायदा झाला. आता ही 2 वाक्य पहा. ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. आणि दुसरं, ॲपल मेक्स गुड अँड क्वालिटी फोन्स. दोन्ही वाक्यामध्ये ॲपल हा शब्द आहे, पण पहिल्या वाक्यात तो एक फळ म्हणून आहे, फ्रूट म्हणून आहे, आणि दुसऱ्या वाक्यात तो एक कंपनी म्हणून आहे. आपल्याला हे लगेच कळतं कारण आपण त्या शब्दांचा संदर्भ ओळखू शकतो आणि तो संदर्भ आपण सोबतच्या शब्दांवरून लावू शकतो. पण मशीनला हे कसं कळत असेल? मशीनला ॲपल म्हणजे नेमकं काय आहे हे कसं समजतं? तर त्याच्या कॉन्टेक्स्ट स्कोरवरून. जेव्हा मॉडेल पहिल्या वाक्यावर प्रोसेस करतं, ॲन ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, तेव्हा मॉडेल त्या वाक्यातील प्रत्येक शब्दाकडे बघतं. पण जेव्हा ते ॲपलवर लक्ष केंद्रित करतं तेव्हा त्याचं सर्वात जास्त अटेन्शन कोणत्या शब्दाकडे जात असेल? तर ते जात असेल डॉक्टरकडे. मॉडेलने ट्रेनिंगमध्ये पाहिलं असतं डॉक्टर आणि ॲपल एकत्र आले की त्याचा संबंध आरोग्याशी किंवा फळाशी असतो. त्यामुळे इथे ॲपलचा कॉन्टेक्स्ट स्कोर फळ म्हणून हाय होतो व या सेंटेन्समध्ये ॲपल हे एक फळ आहे हे मशीनला समजतं. आता आपण दुसऱ्या वाक्याकडे पाहूया. ॲपल मेक्स गुड अँड क्वालिटी फोन्स. इथे सुद्धा ॲपलकडे जेव्हा मॉडेल बघतं त्यावेळी त्याचं लक्ष किंवा अटेन्शन फोन्स आणि क्वालिटी आणि मेक या शब्दांकडे जास्त जातं. जेव्हा मॉडेल फोन या शब्दावर अटेन्शन देतो तेव्हा त्याचं अटेन्शन स्कोर लगेच अपडेट होतो व त्याला समजतं की इथे ॲपल म्हणजे खाण्याचं सफरचंद नाही तर आयफोन बनवणाऱ्या कंपनीबद्दल बोललं जातं आहे. म्हणजेच मॉडेलने ॲपल या शब्दाचा अर्थ स्वतःहून नाही ठरवला, तर त्याने त्याच्यासोबत येणाऱ्या शब्दांवर लक्ष दिलं, अटेन्शन दिलं आणि तिथून अर्थ शोधला किंवा अर्थ लावला. आपल्या मराठी भाषेत पण असे बरेच शब्द आहेत ज्यांचा अर्थ त्यांच्यासोबत येणाऱ्या शब्दांवर अवलंबून असतो. मी त्याच्यावर सुद्धा अटेन्शन मेकॅनिझम चांगलं काम करतं. आता आपण पाहिलं की AI ह्या शब्दांचा अर्थ समजण्यासाठी कॉन्टेक्स्ट किती महत्त्वाचा असतो. हे अजून चांगलं समजण्यासाठी तुम्हाला एक पु ल देशपांडे यांच्या लेखणीतील एक भन्नाट उदाहरण एक वाचून दाखवतो. पु ल देशपांडे असं म्हणतात, मराठीत लागण्याची गंमत बघा. बाजूच्या गावात एक चित्रपट लागला होता. तो बघून परत येताना वाटेत मित्राचा बंगला लागला. त्याचा मुलगा माझ्या ऑफिसमध्ये नुकताच लागला होता. बंगल्यात शिरताना कमी उंचीमुळे दरवाजा डोक्याला लागला. घरचे जेवणासाठी आग्रह करू लागले. मला जेवणात गोड लागतं हे माहीत असल्याने त्यांनी गोड केलं होतं. भात थोडा लागला होता पण जेवण छान होतं. जेवणानंतर मला सुपारी दिली ती नेमकी मला लागली. पाहुण्यांना आपल्यामुळे त्रास झाला ही गोष्ट घरच्यांना फार लागली. निघताना बस फलाटाला लागलीच होती, ती लागलीच पकडली. पण भरल्यापोटी आडवळणानी ती बस मला लागली. मग काय, घरी पोहोचेपर्यंत माझ्या पोटाची मला भलतीच काळजी लागली, कारण आल्या आल्या घाईची लागली. थोडक्यात माझी अगदी वाट लागली. घरची मंडळी हसायला लागली. मराठी भाषेत लागणे या एकाच शब्दाचे किती रूपं असू शकतात हे या लेखातून कळतं. आता विचार करा, जर मशीन समोर हे वाक्य आलं,
भात लागला होता आणि बस फलाटाला लागली होती, तर मशीनला कसं कळणार की भात जळाला आहे की बस जळाली आहे? इथे काम करतं अटेन्शन मेकॅनिझम. मॉडेल जेव्हा लागला या शब्दाकडे बघतं तेव्हा ते आजूबाजूच्या शब्दांकडे अटेन्शन म्हणजे लक्ष देतं. जेव्हा शेजारी भात हा शब्द असतो तेव्हा मॉडेलचं अटेन्शन वेट जळणे किंवा टेस्टकडे जातं. जेव्हा शेजारी बस आणि फलाट हे शब्द असतात तेव्हा मॉडेलला समजतं की इथे बस येण्याबद्दल बोललं जातं. जेव्हा शेजारी डोके आणि दरवाजा हे शब्द असतात तेव्हा अर्थ धडकणे असा होतो. यालाच आपण टेक्निकल भाषेत सेल्फ अटेन्शन म्हणतो. वाक्यातील प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दाकडे बघून स्वतःचा अर्थ निश्चित करतो. तर हे सेल्फ अटेन्शन म्हणजे काय, ते कसं काम करतं आणि या सेल्फ अटेन्शनमुळे AI पॅरलल प्रोसेसिंग कसं शक्य झालं, ज्यानं ट्रेनिंगचा वेग 100 पटीने वाढला. तर हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपल्या याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू चॅट GPT, न्यूरॉन्सपासून ते चॅट GPTपर्यंतचा प्रवास, या प्रवासामध्ये आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. तर राहिलेला प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.